जिल्ह्यात 480 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या पाटण-पंढरपूर मार्गावरील मायणी मल्हारपेठ रस्त्याच्या कामात मोठ्या अनियमितता उघड झाल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे रस्ता तयार होऊन अवघ्या 4 महिन्यांतच ठिकठिकाणी तडे गेले असून सिमेंट उखडू लागले आहे आणि मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहन चालकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ठेकेदार कंपनीने शासकीय निकष धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम केले आहे। कामाचा वेग मंद आणि निष्काळजीपणामुळे रस्त्यालगतच्या शेकडो गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जात असून त्यामुळे जनतेत संताप वाढत आहे। कराड तालुक्यातील मसूर ते चरेगाव परिसरात रस्त्याचे काम घाईघाईत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सुरुवातीला हजारो जुन्या झाडांची तोड करण्यात आली, मात्र त्यानंतरही नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो। अलीकडेच तयार झालेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची अवस्था काम पूर्ण होण्यापूर्वीच खराब झाली आहे। चोराडे रायगाव म्हासुर्णे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, तर वडोली भिकेश्वर परिसरात पुलाजवळ पडलेला मोठा खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे। संतप्त नागरिकांचा सवाल आहे, एखाद्याचा जीव गेल्यावरच अधिकारी जागे होणार का? बाघेश्वर गावात सुरू असलेल्या RCC गटार कामातही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। प्रत्यक्ष पाहणीत स्टील बारमधील अंतर 10 ते 12 इंच आढळले, जे तांत्रिक निकषांच्या विरोधात आहे। वापरल्या जाणाऱ्या साहित्य व कामाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत। ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की येत्या पावसाळ्यात हे गटार वाहून जाण्याची शक्यता असून संपूर्ण काम वाया जाऊ शकते। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे।